नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या या चॅनलमध्ये नुकतेच आपण 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी आणि त्या राशीमध्ये असणारी नक्षत्र यांची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये करून घेतलेली आहे, ज्यामुळे प्रत्येक राशीमधील असलेल्या व्यक्तींचं स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची अगदी सखोल माहिती आपल्याला मिळायला खूप सुंदर मदत होते आणि ज्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार, आकर्षक बनवण्यासाठी, तसेच करिअर निवडण्यासाठी, उच्च शिक्षणाचा विषय व्यवस्थित हाताळण्यासाठी आपल्याला होईल. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ पाहिलेले नसतील तर अवश्य पहा. या सर्व 12 व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. मंडळी, आता आपण सुरू केलेली आहे 27 भागांची राशीचक्रातील ही सर्व 27 नक्षत्रांच्या सखोल माहितीची मालिका आणि हा त्यातला 24वा भाग आहे. या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात आणि त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा असलेलं व्यावहारिक गुणधर्म याची विस्तृत माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन अधिकची माहिती आपल्या व्यक्तिमत्व, आरोग्य आणि करिअरबद्दल मिळायला खूप सुंदर मदत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नक्षत्राच्या मंडळींनी, आपण नेहमी राशीप्रमाणे उपासना करतो, तर नक्षत्राप्रमाणे कोणती करायची साधना, उपासना याची सुद्धा माहिती नंतरच्या म्हणजे शेवटच्या भागात घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग माहिती घेऊया 27 नक्षत्रामधील हे 24वं नक्षत्र शततारका याबद्दल. या नक्षत्राचे सर्व 4ही चरण कुंभ राशीमध्ये येतात. हे राक्षस गणाचं नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे राहू. तत्व जल आहे. तर कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे शनी. त्यामुळे शनी व राहू या 2 ग्रहांचा प्रभाव शततारका नक्षत्रावर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आढळतो. या नक्षत्राचं नामाक्षर असतं गो, सा, सी, सु. या नक्षत्राचं बोधचिन्ह आहे 100 ताऱ्यांचं आकाशातील असलेलं निळशार असं वर्तुळ. या नक्षत्राची देवता आहे वरुण देवता. वरुण म्हणजे जलदेवता आणि म्हणून या नक्षत्राला जलाशय, महासागर याच्याशी जोडलं जातं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. सागराची जशी अथांगता असते, अगदी त्याचप्रमाणे या नक्षत्राच्या पोटात अनेक प्रकारची रहस्य, गुप्तता, ज्ञान यांची अथांगता ठासून भरलेली असते. तसेच या नक्षत्राचा स्वामीग्रह राहू, जो अशाच प्रकाराने गुप्तता, रहस्यमयता यांचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळेच या नक्षत्रावर जारण, मारण, वशीकरण यासारखी जी कामं आहेत, अघोरी कामं आहेत थोडी, पण ही केली जातात. हे अशुभ नक्षत्र समजलं जातं, तरी या कामासाठी मात्र शुभ आहे. राहू जो डोक्याने म्हणजे बुद्धीने काम करतो, त्यामुळे शरीराचं काम करण्यामध्ये ही मंडळी थोडी आळशी असतात, अंग मेहनत असं म्हणायला हरकत नाही. परंतु बुद्धीच्या कामात, विचारांच्या कामामध्ये मात्र ही मंडळी अत्यंत अग्रेसर असतात. अतिशय बुद्धिमान सुद्धा असतात ही मंडळी. दुसऱ्यांच्या विचारांवर किंवा बोलण्या वागण्यातून प्रचंड ताकदीचा प्रभाव दुसऱ्यांवर ही मंडळी निर्माण करू शकतात. इतकं यांचं बोलणं सुंदर असतं. थोडक्यात माइंड गेम करण्यात ही मंडळी जात्याच हुशार असतात. तसेच या नक्षत्राला पंचक नक्षत्र असंही म्हटलं जातं आणि पंचक नक्षत्रावर कोणतंही शुभ कार्य केलं नाही जात. तसेच या नक्षत्रावर कोणाचा मृत्यू झाला असेल तर पंचक शांती करण्याचा प्रघात आहे. असं असलं तरी या नक्षत्राचं जे नाव आहे शततारका, म्हणजेच अमृताने भरलेले 100 घडे, आणि म्हणूनच या व्यक्ती आरोग्यवान आणि दीर्घायुष्य समजल्या जातात आणि तसा अनुभव सुद्धा येतो. व स्वतःच्या आरोग्याबद्दल या व्यक्ती जरा जास्त सजग असतात, लक्ष देणाऱ्या असतात. या नक्षत्रामधील लोकांना इतर लोकांमध्ये मिसळायला जास्त आवडत नाही. कोणाच्याही बंधनात राहायलाही त्यांना आवडत नसतं. एकटं राहणं यांना जास्त पसंत असतं. त्यामुळेच या मंडळींबद्दल समाजामध्ये एक प्रकारची रहस्यमयता, गूढता जास्त असते. तसेच समोरच्यावर एकदम पटकन ही मंडळी कधीही लगेच विश्वास नाही ठेवत, कारण ही मंडळी कमालीची चिकित्सक असतात, इतकी की ही मंडळी शंकेखोरच वाटायला लागतात. एकटं राहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे कधीकधी काही एका विशिष्ट मानसिक भ्रमामध्ये ही मंडळी आयुष्य जगत असतात. यांचे मानसिक, वैचारिक जग हे जरा इतरांपेक्षा वेगळं असतं. त्यामुळे काही वेळेला ही मंडळी मानसिक रोगाला सुद्धा बळी पडतात. अर्थात कुंडलीमधील शनी आणि राहू अशुभ असेल तर. आपल्या सुरक्षिततेसाठी किंवा त्याप्रती अत्यंत सावधान असतात अगदी नेहमीच.
यांच्या या स्वभावामुळे ही मंडळी व्यवहारात किंवा एखाद्या कार्यात चांगली चिकित्सक, संशोधक, अभ्यासू बनूनच काम करतात, विशेष करून मेडिकल क्षेत्रामध्ये. परंतु सततच्या ह्या विचारामुळे, चिंतनामुळे, चिकित्सक स्वभावामुळे स्वतःचं शरीर स्वास्थ्य मात्र त्यामुळे कधी-कधी हरवून सुद्धा बसतात. असं असलं तरी जीवनामध्ये येणाऱ्या व्यावहारिक अडचणींना घाबरत नाहीत. कारण जीवनाच्या अंतिम परिणामाबद्दल विचार करणाऱ्या असतात आणि तेच ध्येय ठेवून ती मंडळी वागतात. त्यामुळे काही वेळेला ही मंडळी आध्यात्मिक सुद्धा वाटतात. कारण यांचं आयुष्य हे फिलॉसॉफी, एका विशिष्ट प्रकारच्या फिलॉसॉफीने भरलेलं असतं जीवनाबद्दलचे. त्यांचे स्वतःचे जीवनाबद्दलचे काही सिद्धांत त्यांनी ठरवलेले असतात त्यांच्या अनुभवानुसार. आणि हे सिद्धांत ही मंडळी बदलायला बिलकुल तयार नसतात. त्यामुळे बऱ्याचदा इतर लोकांबरोबर यांचे मतभेद सुद्धा तितकेच होतात. आणि म्हणूनच यांनी कधीही भागीदारीमध्ये व्यवसाय किंवा कुठलंही काम करू नये. अगदी पहिल्या दिवसापासूनच त्यामध्ये मतभेद, गैरसमज आणि वादावादी सुरू होते. राजकारणातील बारीक सारीक गोष्टी समजण्यामध्ये अत्यंत हुशार असतात. त्यामुळे राजकीय विश्लेषक किंवा सल्लागार म्हणून केलेलं काम यांना विशेष लाभ सुद्धा मिळवून देतं. आपल्या विरोधकांना अगदी सहज नेस्तनाबूत करू शकतात. तसं पाहिलं तर यांना लवकर कोणाचाही राग येत नाही. समाजामध्ये ही मंडळी प्रसिद्ध सुद्धा असतात त्यांच्या व्यवहाराने, वागण्याने आणि वाक्चातुर्याने. कारण यांचं बोलणं फार प्रभावी असतं आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे सुद्धा. या नक्षत्राचं चिन्ह 100 तारे सामावून घेणारे एक मोठं आकाशातलं वर्तुळ आणि यांचा स्वभाव सुद्धा काहीसा असाच असतो. ज्याप्रमाणे हे 100 तारे आपल्यामध्ये सामावलेले असतात या वर्तुळात, त्याचप्रमाणे कित्येक रहस्यमय गोष्टी यांच्यामध्ये सुद्धा तितक्याच बेमालूनपणे सामावलेल्या असतात. ज्या गोष्टी सहजपणे इतर लोक जाणू शकत नाहीत, अशा बऱ्याच गोष्टी यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सामावून गेलेल्या असतात. आणि म्हणूनच दुसऱ्यांची रहस्य सुद्धा, गुप्तता सुद्धा ही मंडळी स्वतःकडे अगदी सुरक्षित ठेवू शकतात. आता आपण माहिती घेऊया यांच्या कार्यक्षेत्राची. या मंडळींसाठी वैद्यकीय क्षेत्र जरा अधिकच उपयुक्त ठरते त्यामध्ये काम करणं. कुठल्याही बाबतीमध्ये कोणत्याही व्यक्तीचा विचार वाचण्यामध्ये ही मंडळी अग्रेसर असतात. त्यामुळे माइंड रीडर म्हणून सुद्धा ही खूप सुंदर चांगलं करिअर करू शकतात. औषध किंवा कोणत्याही प्रकारच्या केमिकल निर्मितीमध्ये, केमिस्ट, दारू किंवा नशेच्या किंवा रासायनिक द्रव्याच्या संबंधातील कामकाज, त्यामधली दुकानदारी, डॉक्टर, केमोथेरपिस्ट, भूलतज्ञ म्हणजेच वैद्यकशास्त्रातील या क्षेत्राला, इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो बायो इंजिनिअरिंग, तर कॉम्प्युटर सायन्स या विषयामध्ये असणारं जे इंजिनिअरिंग आहे ते, AI, डेटा सायन्स, प्रोग्रामर, सायबर सिक्युरिटी अशा विषयामध्ये ही मंडळी खूप सुंदर यश मिळवतात, यशस्वी करिअर करू शकतात. त्याचबरोबर गुप्तचर विभाग, जादूगार, हिप्नोथेरपिस्ट, सायकॉलॉजिस्ट, गुप्तविद्या, गूढशास्त्र जसे की ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, रेकी, हिलिंग, टॅरो कार्ड रीडिंग अशा क्षेत्रातही यांना खूप सुंदर यश मिळतं. त्याचबरोबर जलाशी संबंधित, पाण्याशी संबंधित असलेलं कार्य, मर्चंट नेव्ही, मेकॅनिक, विमानविद्या, हायर टेक्नॉलॉजी म्हणतो आपण त्याला, पायलट, अंतरिक्ष संबंधित असलेला अभ्यास, ॲस्ट्रॉनॉट, अगदी संरक्षण विभागामधलं सुद्धा कार्य म्हणजे त्याच्यातही त्यांना यश मिळतं. तसेच पॉलिटिकल सल्लागार या मंडळींना यामध्ये करिअर करायला खूप सुंदर भाग असतो. आरोग्याचा विचार करता यांची रोगप्रतिकार क्षमता थोडीशी कमी राहते. तर श्वसनाचे आजार, मानसिक आजार, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार या मंडळीने फार सांभाळायचे असतात. आध्यात्मिक साधना आणि उपासना याबद्दल विचार केला तर वरुण देवतेची मंत्र उपासना यांनी अवश्य करावी. यासाठी अतिशय साधा सोपा मंत्र ओम वरुण देवताय नमः या मंत्राचा जप स्फटिकाच्या माळेवर 1 माळ अवश्य करावा. तर दर शनिवारी आणि सोमवारी कालभैरव अष्टक किंवा कालभैरव स्तोत्र पठण करावं. शनिवारी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावं. शनिवारी शनी महाराज, कालभैरव किंवा मारुतीरायाचं दर्शन अवश्य घ्यावं. वर्षातून एकदा तरी घरामध्ये उदक शांत हा विधी अवश्य करावा. या मंडळींनी आपल्या गळ्यामध्ये 8 मुखी रुद्राक्ष धारण करणं उत्तम. तर आपल्या पूजेमध्ये मत्स्य यंत्र व सर्व कार्यसिद्धी यंत्र अवश्य ठेवावं. त्याचं रोज पूजन करावं, दर्शन घ्यावं आणि दिवसाची सुरुवात या त्यांच्या आशीर्वादाने करावी. आता जाणून घेऊया या नक्षत्रामध्ये येणाऱ्या 4 चरणांनुसार असणारी यांचं स्वभाव गुण वैशिष्ट्य. पहिल्या चरणामध्ये जन्म घेतलेल्या मंडळी, ही मंडळी जरा शांत स्वभावाची असतात. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीच्या प्रभावाखाली अधिक प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये यांचा दबदबा चांगला असतो. दुसरं चरण यामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती ही लोकांची काळजी घेणारी मंडळी असतात.
मल्टीटास्किंग करणारे असतात, कोणत्याही प्रकारचं काम ही सहज आणि लिलया करू शकतात, मेहनती आणि ऊर्जावान असतात. तिसऱ्या चरणामध्ये जन्म घेतलेल्या मंडळी अत्यंत शिस्तप्रिय असतात. स्वतःलाही आणि दुसऱ्यालाही शिस्त लावण्यात, गूढशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र अशा विषयाची त्यांना आवड असते आणि यामध्ये करिअर करायला सुद्धा खूप सुंदर यश मिळायची संधी असते. चौथं चरण, ही मंडळी स्वभावाने जिद्दी असतात, त्यामुळे बऱ्याचदा नात्यांमध्ये यांच्या जिद्दी स्वभावामुळे बिघाड सुद्धा पाहायला मिळतो. मात्र भाग्याची साथ या मंडळींना अतिशय उत्तम असते. मंडळी, ही होती शततारका नक्षत्राची संपूर्ण माहिती. पुढच्या भागामध्ये पूर्वा भाद्रपदा या नक्षत्राची आपण माहिती घेणार आहोत. या नक्षत्राचे 3 चरण कुंभ राशीत आणि उरलेला पुढचा शेवटचा चौथा चरण हा पुढच्या म्हणजे मीन राशीमध्ये येत असतो. मंडळी, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर सुद्धा करा आणि आवडला असेलच लाईक सुद्धा करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि ती आपल्याला भारतात कुठेही मागवायची असतील तर आमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163 या नंबरवर त्या पुस्तकाची जी किंमत आहे, उदाहरणार्थ चैतन्य लहरी यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं आहे आणि याची जी सेवा मूल्य आहे ते आहे ₹330. हे आपण फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ ₹151 फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली, ज्यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेलं हे पुस्तक, हे सुद्धा ₹151 फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, नवग्रह यंत्र, सर्व कार्य सिद्धी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, दक्षिणावर्ती शंख, त्याचबरोबर आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा निर्माण करण्यासाठी हे पितळेचं असलेलं धूपदीप पात्र, हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडली म्हणजे ज्योतिष विषयामध्ये किंवा वास्तू विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन अतिशय सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर आधी व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे जे कन्सल्टेशन आहे हे ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. तर मंडळी, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.